संस्कृती डॉक्टरच्या नाहीये. अंगावर जायचं नाही कोणी. मी थोबाडीत मारून तुमच्या. डॉक्टरच्या अंगाला हात नका लावू. डॉक्टरच्या अंगाला हात लावायचा नाही. ए ठाकऱ्या, हे बघा, आपल्या छोट्याशा कृतीनं हात गालबोट लागू शकते आंदोलनाला. आपण कार्यकर्त्यांनी शांततेचं पालन सगळ्यांनी करा. शांत व्हा. कार्यकर्ते शांत व्हा, आपल्या जागी बसा. आपल्या कृतीने 6 दिवस चाललेल्या आपल्या इतक्या महत्वाच्या आंदोलनाला गालबोट लावू नका. आपल्या छोट्याशा कृतीनं हात गालबोट लागू शकते आंदोलनाला. आपण कार्यकर्त्यांनी शांततेचं पालन सगळ्यांनी करा. शांत व्हा. कार्यकर्ते शांत व्हा, आपल्या जागी बसा. आपल्या कृतीने 6 दिवस चाललेल्या आपल्या इतक्या महत्वाच्या आंदोलनाला गालबोट लावू नका. तिथं बल्लू भाऊ देतील त्या सूचनांचं पालन करा. डॉक्टरांच्या अंगाला कोणी हात लावणार नाही, कोणीही डॉक्टरावर आक्रमक होणार नाही. ही संपूर्ण व्यवस्थेची चूक आहे. आपल्या हातानं प्रहारचं नाक कापू नका. बाजूला व्हा, सगळेजण शांत राहा थोडा वेळ. उपोषणाला बसले आहे. डॉक्टर लोकांनी याची दखल घ्या. तर 5 तासाच्या आधी पेशंट सिरियस होत आहे का हे दखल द्या म्हणा त्यांना. आणि सर्व वैद्यकीय व्यवस्थेला हे कडकडीची विनंती आहे. सर्व लोक जे उपोषणाला बसले आहे ते प्रामाणिकपणे उपोषण करत आहे. त्या प्रत्येकाचा जीव धोक्यात आहे. त्याच्या कुटुंबासाठी तो जीव महत्वाचा आहे. म्हणून सगळ्या डॉक्टर लोकांना, वैद्यकीय पूर्ण व्यवस्थेला हात जोडून विनंती आहे की कृपया उपोषणकर्त्यांवर जातीनं आणि बारकाईनं लक्ष द्या. त्यांच्या सर्वांच्या नीट तपासण्या करा. सलाईन, वजन काटा, शुगर मशीन सगळं अपडेट ठेवा, ही तुम्हाला विनंती आहे. आम्ही इथं कोणतंही मनोरंजन करत नाही आहे. बच्चू भाऊंच्या एवढ्या प्रत्येक 50 कार्यकर्त्याचा जीव तेवढाच महत्वाचा आहे. वैद्यकीय व्यवस्थेद्वारे जर एकाही कार्यकर्त्याच्या जीवाला काहीही कमी जास्त झालं तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून संपूर्ण डॉक्टरनं, संपूर्ण मेडिकल व्यवस्थेनं हे लक्षात घ्या. तुम्ही ज्या कूलर, त्या 50 जणांसाठी कूलर लावले आहे ते हवा त्यांना लागू द्या. थोडीशी गर्दी कमी करा. बच्चू भाऊंच्या अन्यतागाला तुमचं सहकार्य म्हणजे तुमचं शिस्तीत वागणं आहे, हे मायबापांनो लक्षात घ्या. थोडीशी गर्दी कमी करा. राष्ट्रसंतांच्या समाधीजवळ जोपर्यंत पालकमंत्री येत नाही तोपर्यंत तुम्ही समाधीजवळ बसू शकता. थोडे थोडे मागं सरका. सफोकेशन थोडं कमी करा. त्या 50 जणांचा जीव आधीच थोडासा गुदमरलेला आहे. मागं सरका, थोडं सहकार्य करा. आणि हा उपोषणाचा जो पॅसेज आहे, इथं उपोषण करता सोडून कोणीच त्याचा मित्र, नातेवाईक, कोणता कार्यकर्ता कोणीच बसणार नाही. आज ऊन नाहीये, तशी आपण मंडपच्या बाहेरपर्यंत सुद्धा बसू शकतो. ऊन नसल्यामुळे आपले समाधीच्या कार्यकर्ते हा परिसरामध्ये passage देखील मोकळा आपण बसू शकतो. मंडपातच गर्दी करू नका सगळ्यांनी कृपया. आपली एक चुकीची कृती या आंदोलनाला गालबोट लावू शकते. आणि प्रहारचे कार्यकर्ते जरा डोकं शांत ठेवा आपलं. पहिलेच लोक वातावरण चिघळाच्या मागं लागलं आहे. आपले डोकं शांत ठेवा. जेवढ्या कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे तेवढेच कार्यकर्ते राहा. बाकीचे या. सध्याचे बाहेर थांबा कृपया, तुम्हाला खाली विनंती बसा. आहे. तुम्ही बसून जा. बरं, तुम्ही भरती आहे का? काय मग निघा. ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली बसून घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी राष्ट्रसंतांच्या समाधीजवळ बसा. आज तशीही बाहेर उन्हाची तीव्रता कमी आहे. आपली शिस्त, आपली शांतता ही या आंदोलनाला यशस्वी करू शकते. म्हणून तुम्हा मायबापांना, माझ्या भावांना हात जोडून विनंती आहे, कृपया शांतता ठेवा थोडी. सर्वजण सहकार्य करा. हे आपल्या माता भगिनी यांना येऊ द्या. रस्ता सोडा, तो मुख्य रस्ता सोडा. त्यांना येऊ द्या, बायांना येऊ द्या. जेंट्स मंडळी आपण बाहेर काढू. मायबाप, तुम्हाला हात जोडून विनंती, खाली बसा. तुम्ही बसा ना खाली प्लीज. हे समोर आपले खाली बसा. मागच्याही लोकांना दिसू द्या. सगळ्यांना भाऊंचं दर्शन घ्यायचं आहे. सगळ्यांना असं वाटतं की मोठ्या आस्थेनं ते लोक आले आहे. भाऊंचा चेहरा दिसला पाहिजे. प्रत्येक जण काळजीपोटी या ठिकाणी आला आहे. भाऊंच्या 6व्या दिवशी भाऊंची तब्येत पाहण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. तुम्ही थोडं खाली बसा. आज मोठ्या प्रमाणात इकडे हे पुरुष स्थळी बसले, इथं लेडीजला बसू द्या. तुम्ही इकडे मागं सरका थोडं.
व्यासपीठावर मागं बस. येण्याचा कृपया श्याम. आग्रह करू ए, नका. मी श्याम. अतिशय श्याम, विनम्रपणे इकडे बाय. विनंती करते. इकडे व्यासपीठावर या येण्याचा लोकांना कृपया मागं. आग्रह करू नका. उठून तिकडे बसा म्हणा. 6 इथे ladies दिवसांच्या बसा. अन्नत्यागानं झालं. प्रकृती खालावलेली आहे. आपल्या गर्दीमुळे, आपल्या पायातील जोड्यांमुळे, आपण केलेल्या शेक्यांमुळे जर इन्फेक्शन झालं तर फार जखमीचं होईल. त्यामुळे आपल्या सर्वांचं प्रेम बच्चू कडूंवर आहे, आपल्या सर्वांचे आशीर्वाद आहे. तुम्हाला हात जोडून विनंती आहे की दुरून नमस्कार करा, भेटा, तुमच्या सद्भावना व्यक्त करा, आपापल्या देवाला प्रार्थना करा, कृपया सहकार्य करा. अचलपूर तालुक्यातील प्रहारच्या सर्व भगिनी इथे आलेल्या आहेत.